नमस्कार. आज आपण आपल्या चॅनलवर एग मलाई करीची रेसिपी बनवणार आहोत. सर्वात आधी मी 2 छोटे चमचे खसखस घेतली होती. त्यात मी थोडेसे काजू टाकून त्याला गरम पाण्यामध्ये ॲटलीस्ट अर्धा तास असंच भिजत ठेवणार आहे आणि अर्धा तासानंतर ह्याची एक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. बाकीचे इन्ग्रेडियंट्स बघूया. इथे अंडी घेतली आहेत मी 3. त्याला असं मधून चीर पाडून घेतलेलं आहे सगळीकडनं. त्यानंतर एक तेजपत्ता, दालचिनी, थोडंसं जिरं आणि कढीपत्त्याची पानं आहेत. ही काजूची आणि खसखसची मी पेस्ट करून घेतली आहे. कस्तुरी मेथी, काश्मीरी मिरची पावडर, धना जिरा पावडर, आपला घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला घेतला आहे, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेले 2 कांदे अगदी बारीक चिरलेत मी, आलं लसूण ठेचून घेतलं आहे, तुम्ही पेस्ट पण यूज करू शकता. त्याच्यानंतर एक मोठा चमचा मलाई घेतली आहे फेटून, दही घेतली अर्धी वाटी आणि तेल, पाणी. पॅनमध्ये थोडंसं 2 चमचे तेल टाकून यामध्ये अंडी आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायची आहेत. 3 ते 4 मिनटं ह्याला थोडंसं फ्राय करून घेऊया. थोडासा ह्याचा कलर चेंज होऊ देऊया. थोडेसे फ्राय झाल्यानंतर आता आपण ह्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर सेम पॅनमध्ये तेल ॲड करायचं थोडंसं, एखादा चमचा, आणि यामध्ये जे खडे मसाले, जिरं आणि कढीपत्ता होतं त्याला थोडंसं भाजून घेऊया. बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांद्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. थोडा वेळ कांदा परतवल्यानंतर आता आपण यामध्ये ठेचलेलं जे आलं लसूण होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि यालासुद्धा आपल्याला कांद्यासोबत चांगलं परतवून घ्यायचं आहे. त्याचा कच्चा स्मेल निघून गेला पाहिजे. कांदा आणि आलं लसूण आता छान भाजलं गेलं आहे. त्याचा कलर छान चेंज झाला आहे, थोडासा ब्राउनिश झाला आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया. हळद, मालवणी मसाला, काश्मीरी मिरची पावडर, धना जिरा पावडर. थोडंसं मसाल्याला 1 मिनटं परतवून घ्यायचं आहे, जास्त नाही परतवायचं आहे. त्यानंतर आपण गॅस अगदी लो फ्लेमवर टाकून दही टाकून घ्यायचं आहे आणि ह्याला आपण परतवून घेऊया. दही टाकताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम लो करायची आहे, नाहीतर मग आपलं दही फाटू शकतं आणि मग त्याची टेस्ट चांगली नाही लागणार, ते सगळं खराब होईल ग्रेव्ही. म्हणून गॅसची फ्लेम लो ठेवा. थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे दह्याच्या वाटीतच मी. आता ह्याला आपण चांगलं दह्याला लो फ्लेमवरती परतवून शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे बघा मसाल्याला आणि दह्याला छान कलर येतो. त्यानंतर आपण जी खसखस आणि काजूची पेस्ट केली होती तीसुद्धा ॲड करून घेऊया. थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. ह्यालासुद्धा आपल्याला 2 मिनटं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर जी मलाई होती ती मलाई आपण ॲड करून घेऊया. एक मोठा चमचा मलाई घेतली. त्या मलाईने खूप छान टेक्स्चर येतं. ह्यालासुद्धा आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाल्याला जे आहे चांगलं परतवून घ्यायचं आहे, तरच आपल्या एग करीला खूप छान असं कलर आणि फ्लेवर येईल. थोडंसं पाणी, गरम पाणी ॲड करायचं आहे आपल्याला, किंवा मग नॉर्मल वॉटर ॲड करा, पण शक्यता गरमच ॲड करा, त्याने मसाल्याला छान कलर सुटतो. 5 मिनटासाठी झाकण लावून याला उकळ काढून घेऊया. 5 मिनटानंतर आता आपण झाकण काढायचं आहे. थोडंसं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण मीठ टाकून घ्यायचं चवीप्रमाणे. यामध्ये मीठ टाकल्यानंतर आपण कसुरी मेथी जी आहे ती हाताने क्रश करून टाकायचे. कसुरी मेथीने सुद्धा ह्याला खूप छान टेस्ट येते. मिक्स करून घेऊया थोडंसं.
त्यानंतर आता यामध्ये पाणी टाकून घेऊया. करी आहे तर थोडीशी अशी कन्सिस्टन्सी जी आहे आपल्याला पातळ करायची आहे. अंडी टाकून घेऊया, जी आपण बॉईल केलेली शॅलो फ्राय केली होती ती. कोथिंबीर टाकून घेऊया बारीक चिरलेली आणि झाकण लावून ह्याला एक बॉईल काढून घ्यायचं आहे. तर आपल्या अंड्याला आता छान उकळ आलेली आहे बघा. आणि आपली अंडा मलाई करी जी आहे ते आता रेडी टू सर्व आहे. तुम्ही ह्याला भातासोबत किंवा चपातीसोबतसुद्धा सर्व करू शकता. तर मी इथे अंडा मलाई करी जी आहे ती सर्व करून घेतली आहे. रेसिपी आवडली तर प्लीज नक्की लाईक शेअर करा आणि जर चॅनलवर अजूनही नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.